पालघर, ठाणे, नाशिक, रायगड हे जिल्हे शहरी व ग्रामीण भागामध्ये विभागलेले आहेत. मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यात आदिवासी व आदिम कातकरी जमातीचे पिढ्यानपिढ्यांचे वास्तव्य आहे. त्यांचे अनेक मूलभूत हक्काचे प्रश्न देशाच्या स्वातंत्र्याला 77 वर्षांनंतरही प्रलंबित आहेत. त्यांच्या रोजगार, पिण्याचे पाणी, गावठाण, घरातील जागा, जातीचा दाखला, रेशनिंग, शिक्षण, आरोग्य तसेच अनुसूचित जमाती व अन्य पारंपरिक वनहक्काची मान्यता, अधिनियम 2006, नियम 2008, सुधारित नियम 2012 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने वनहक्काचे दावे प्रलंबित असून अपिलांवर अजूनही निर्णय झालेला नाही. हा आदिवासी दावेदारांवरती अन्याय असून गुन्हा आहे. तसेच 2 फेब्रुवारी 2024 रोजी या कायद्यातील कलम 3 प्रमाणे गावठाण निर्माण करण्याबाबत शासन निर्णय झालेला नाही, परंतु याची अंमलबजावणी होत नाही. तसेच जलजीवन मिशनची कामे अजूनही प्रलंबित असून गाव, पाडा, वस्तीमध्ये हर घर नळ से जल पाणी मिळालेले नाही. हे काम निकृष्ट दर्जाचे झालेलं असून आराखड्याप्रमाणे या जिल्ह्यात कुठेही जलजीवनाचं काम झालेलं नाही. यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचं संबंधितांनी निदर्शनास आणून दिलं आहे. धनाचा साठा आमचा वाटा कुठाय हो, अरे सांग धन्याचा साठा आमचा वाटा कुठाय हो. घाम शेतात आमचा गळ, घाम शेतात आमचा गळ, घाम शेतात आमचा गळ, घाम शेतात आमचा गळ. चोर आईतच घेऊन पळ, चोर आईतच घेऊन पळ, घाम शेतात आमचा गळ, शेतात आमचा गळ. चोर आईतच घेऊन पळ. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक माननीय विवेक भाऊ पंडित, श्रमजीवी संघटनेच्या संस्थापिका माननीय विद्याताई पंडित यांच्या प्रेरणेने, आदेशाने आणि संघटनेचे राज्याचे अध्यक्ष राम भाऊ वारणा यांच्या नेतृत्वाखाली आज जसं ठाण्यामध्ये आम्ही एकत्र आलोय, त्याचप्रमाणे नाशिक, रायगड, पालघर या 4ही जिल्ह्यांमध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालय आणि पंचायत जिल्हा परिषदेमध्ये आंदोलन सुरू आहे. मुळात स्वातंत्र्याला 77 वर्ष उलटून गेली. आपल्या संविधानाचा हा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत आणि अशा काळामध्ये देशाचे जे मूळ निवासी आहेत, आदिवासी कष्टकरी बांधव आहेत, त्यांना आपल्या मूलभूत हक्कासाठी असं रस्त्यावर यायची वेळ लागत असेल तर ही कोणत्याही राज्यकर्त्यांसाठी लाजिरवाणी बाब आहे असं आम्हाला वाटतं. आज आम्ही ज्या मागण्या ठेवल्यात त्या अगदी साध्या सोप्या सरळ मागण्या आहेत. आम्ही कोणत्याही प्रकारे अवास्तव मागण्या केलेल्या नाहीत. 2006 साली वन हक्क अधिनियम आला. वनाचा अधिकार आदिवासींना, अन्य पारंपरिक लोकांना मिळाला, पण तो कायदा अंमल होईपर्यंत 2024 उजाडलं. आजही आम्हाला पट्टे मिळाले नाही. हजारो आदिवासी जिल्ह्यात वंचित आहेत. आमच्याकडे आम्ही सर्वे केला, गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांना सर्वे करायला लावला. आजही तुम्हाला विश्वास पडणार नाही, ठाणे शहर असेल, भिवंडी असेल, शहापूर असेल, मुरबाड असेल, या तालुक्यांमध्ये आजही हजारो लोकांकडे आधार कार्ड नाहीये. शेकडो लोक घरापासून वंचित आहेत, रेशन कार्ड नाहीये. म्हणजे असे अनेक आदिवासी आम्ही सरकारला दाखवले की ज्यांच्याकडे स्वतःची ओळखच नाही. सरकार लाडका भाऊ, लाडकी बहीण योजना आणतंय, पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्याकडे आधार कार्ड तर पाहिजेत. रेशनवर रेशन मोफत दिलं जातंय, 35 किलो रेशन, पण ते रेशन घेण्यासाठी खरा आदिवासी कातकरी लाभार्थीकडे रेशन कार्ड तर पाहिजे. आमचं म्हणणं आहे, स्वातंत्र्याच्या या 77 वर्षांनंतर अजून आम्ही प्रतीक्षा करणार नाही. आता आम्हाला हे सर्व मूलभूत अधिकार पाहिजेत. आज जसं जिल्ह्यात आंदोलन आहे, 23 तारखेला सर्व पंचायत समित्यांमध्ये आमचं प्रखर आंदोलन आहे. ठाणे, पालघर, रायगड, नाशिक जिल्हा जो आहे हा शहरी भागात आणि ग्रामीण भागात विभागलेला शहर आहे. या शहरामध्ये आदिवासी, आदिम जमात, कातकरी ही मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असलेला जिल्हे आहेत. या जिल्ह्यामध्ये देशाला स्वतंत्र होऊन 77 वर्षे झालेली आहेत. या 77 वर्षामध्ये अनेक मूलभूत अधिकार या आमच्या आदिवासी समाजाला मिळालेले नाही. रोजगाराचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, गावठाणाचे प्रश्न आहेत, घरकुलाचे प्रश्न आहेत, रेशनिंग कार्डाचे प्रश्न आहेत, आधार कार्डचे, जॉब कार्ड, असे अनेक प्रश्न आमचे जे मूलभूत आहेत ते आमचे रखडलेले आहेत. या संदर्भात श्रमजीवी संघटनेचे संस्थापक माननीय विवेक भाऊ पंडित, विद्याताई पंडित यांच्या नेतृत्वाने, यांच्या आदेशाने आज ठाणे, पालघर, रायगड, नाशिक जिल्ह्यामध्ये आमचे हे कार्यालयावरती आंदोलन आहे. ठाण्यामध्ये कलेक्टर ऑफिसच्या कार्यालयासमोर आहे, पालघर नाशिकमध्ये जिल्हा परिषदेमध्ये आहेत. याचबरोबर 23 तारखेपासून प्रत्येक पंचायत समितीमध्ये, तालुक्यामध्ये आमची आंदोलनं सुरू आहेत.